आपला विषय आहे, स्वतःच्या फायद्यासाठी पुढारी देवाच्या वचनाचा दुरुपयोग करतात. हा आपला मेन विषय आहे आणि याची त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे गांभीर्य नाही. ते देवाचं जे वचन आहे स्वतःच्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने लोकांना जे आहे ते शिकवतात आणि स्वतःचा जो काही फायदा आहे तो ते करून घेतात. आणि अशा प्रकारचे जे काही पुढारी आहे हे न केवळ आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतात, परंतु आज देखील वर्तमान समयामध्ये अशा प्रकारचे पुढारी आहेत ज्यांनी देवाच्या वचनाचा विपरीत जो काही अर्थ आहे स्वतःच्या फायद्यासाठी काढलेला आहे आणि त्या विपरीत अर्थाच्या साहाय्याने ते लोकांपर्यंत चुकीच्या गोष्टी ज्या आहेत ते पसरवत आहे. आणि बघा, ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे पसरवण्यात येत होत्या आणि आज कशा प्रकारे पसरवत येत आहे हे आपल्याला समजेल. कोणीतरी वचन वाचायची मदत करा. 2 पेत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 1 ज्यावेळेला आपण वाचतो तर पेत्र अतिशय स्पष्टपणे चुकीचे जी काही शिकवण आहे ती पुढारी गुप्तपणे आतमध्ये जे आहे ते आणतात अशासाठी की त्यांचा जो काही फायदा आहे तो व्हावा. आणि बघा, ज्यावेळेला ते गुप्तपणे चुकीची शिकवण आतमध्ये आणतात त्यावेळेला अनेक लोक त्या चुकीच्या शिकवणीच्या आपण पाहतो की चुकीच्या शिकवणीला जे आहे ते स्वीकारू लागतात आणि त्यांचं असं चुकीच्या शिकवण त्या पुढाऱ्यांनी दिलेलं स्वीकारलं असल्या कारणामुळं त्यांच्या जीवनामध्ये आत्मिक आशीर्वाद जे आहे ते पाहायला भेटत नाही, पण जो काही फायदा आहे तो पुढाऱ्यांचा झालेला निश्चित जे आहे तो पाहायला भेटतो. आणि बघा वचन काय सांगितले, ज्यावेळेला आपण 2 पेत्र 2रा अध्याय आणि वचन 1 वाचतो तर ठिकाणी काय म्हटले पहा. तर आपल्या लोकातही खोटे संदेश होते, तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश फोडून घेतील. हा बघा, किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी पेत्र जो आहे खोट शिक्षण देणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला सांगत आहे आणि तो म्हणत आहे अतिशय स्पष्टपणे की खोटे जे संदेश होते तसे तुमच्यामध्ये देखील खोटे जे काही संदेश आहे, खोटे जे काही शिक्षक आहे, खोटे जे काही पुढारी आहे ते तुमच्यामध्ये देखील आहे आणि ते तुमच्यामध्ये खोटं जे काही शिक्षण आहे ते गुप्तपणे आणतील. लक्ष द्या, गुप्तपणे खोटं शिक्षण हे आतमध्ये आणण्याचं मागचं कारण काय आहे तर त्या ठिकाणी त्यांचा जो काही फायदा आहे त्यामुळे होत आहे म्हणून ते गुप्तपणे खोटं जे काही शिक्षण आहे ते आतमध्ये आणतात आणि त्या खोट्या शिक्षणाद्वारे अनेकांना जे आहे ते बहकवतात. ज्यावेळेला आपण हे वचन अतिशय वाचतो, अतिशय शांतपणे हे वचन आपण समजून घेण्याच्या अनुषंगातून वाचतो त्यावेळेला ह्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले. आता स्वामी कोण आहे? प्रभू येशू आहे. लक्षात घ्या. आणि प्रभू येशूने कसं विकत घेतलं? त्याने स्वतःचं जे काही रक्त आहे किंवा स्वतःचं जे काही बलिदान आहे ते देऊन त्याने विकत जे आहे ते घेतलेलं आहे संपूर्ण मानव जातीला. लक्ष द्या, इथं म्हटलेलं आहे की ते ज्या स्वामीने त्यांना विकत घेतलं त्याला देखील ते नाकारतील आणि अशा प्रकारे इथपर्यंत ते स्वामीला नाकारण्याची जी काही मजल आहे ते का मारताय? कारण आपण पाहतो की त्यांचं जे लक्ष आहे ते केवळ आणि केवळ स्वतःचा फायदा जो आहे करून घेण्यामध्ये लागलेला आहे, न की त्या स्वामीकडे ज्याने त्यांना विकत घेतलं, न की त्या स्वामीकडे ज्या स्वामी त्यांच्यावरती विश्वासयोग्यता पाहून जबाबदारी टाकली त्या स्वामीचं काम करण्यामध्ये त्यांना बिलकुल रस नाही. देवाचं काम करण्यामध्ये, देवाचं राज्य वाढवण्यामध्ये, लोकांना वचन सांगण्यामध्ये, लोकांना जे आहे ते देवाकडे आणण्यामध्ये त्यांना बिलकुल रस जो आहे तो नाही. त्यांना रस कशामध्ये आहे तर स्वतःचा जो काही फायदा आहे तो करून घेण्यावर त्यांना रस आहे. आणि हे जे लोक आहे हे चुकीचं शिक्षण जे आहे सार्वजनिक रित्या समोर प्रचारात आणत नाही, तर गुप्तपणे हे लोक जे काही चुकीचं शिक्षण आहे हे प्रचारामध्ये आणतात आणि अनेक विश्वासणाऱ्यांना जे आहे ते बरोबर. अनेक विश्वासणाऱ्यांना जे आहे
ते ह्या चुकीच्या शिक्षणामध्ये अडकवून स्वतःचा फायदा जो आहे तो ते करून घेतात. आणि म्हणून आपण अशा प्रकारच्या चुकीचे शिक्षण देणारे, चुकीचे शिकवण पसरवणारे जे पुढारी आहेत त्यांच्यापासून सावध असणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे चुकीचे शिकवण हे पुढारी देतात हे आपण शिकणार आहोत. लक्ष द्या, आणखीन एक वचन आपण वाचणार आहोत. गलतीकरचं पत्र 1 अध्याय 6 आणि 7 वचन वाचते मदत करा. त्या ठिकाणी कशा प्रकारे संत पौल हा गलती येथील विश्वासणाऱ्यांना जे खोटे शिक्षण आहे ना, जी वेगळी सुवार्ता आहे त्यापासून वेगळं होण्यासंदर्भात किंवा त्यावरती विश्वास ठेवू नये या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगताना दिसून बघा काय म्हणतो. 1 अध्याय 6 आणि 7 वचन गलतीकरचं पत्र. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. ती दुसरी नाही पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. हा बघा, ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे ती विपरीत जे आहे करू पाहणारे अनेक खोटे जे काही संदेश आहे, खोटे जे काही शिक्षक आहे हे ह्या गलती येथील आपण पाहतो मंडळीमध्ये संत पौलाला आढळून आले. आणि संत पौलाने आत्म्याच्या प्रेरणेने ह्या ठिकाणी ह्या गलती येथील मंडळीला जे आहे ते पत्र लिहिलं. आणि पत्र लिहित असताना तो ह्या ठिकाणी हे म्हणत आहे की मला अतिशय आश्चर्य वाटतं. लक्ष द्या, हे जे काही चुकीचे शिक्षण आहे हे गुप्तपणे आणलं जातं आणि ते गुप्तपणे आणण्याच्या पाठीमागचा उद्देश त्या खोट्या संदेशाचा काय आहे तर त्याला फक्त त्याचा फायदा जो आहे तो करून घ्यायचा आहे. आणि त्याचा फायदा करून घेण्याकरता तो त्या चुकीच्या शिकवणीला लोकांमध्ये अशा प्रकारे आणतो किंवा पेरतो की लोक त्याला वश झाले पाहिजे. लोक जे शिकवण काय झालं पाहिजे, वश झाले पाहिजे. आज अनेक लोक चुकीच्या शिकवणीकडे जाण्याचं मागचं कारण काय आहे तर ते आहे खोटे संदेश. लक्ष द्या, खोटे संदेशांनी उघडपणे ते चुकीची शिकवण न आणता गुप्तपणे ते आतमध्ये आणलं असल्या कारणामुळे अनेक लोक त्यांच्या त्या चुकीच्या शिक्षणाला वश झालेले आहेत. लक्ष द्या, वचन काय सांगते संत पौल ठिकाणी म्हणते मला आश्चर्य वाटतं की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. लक्ष द्या, चुकीचं शिक्षण देणारा जो व्यक्ती आहे तो सर्वसाधारण व्यक्ती नाहीये, तो एक पुढारी आहे, तो एक जबाबदार व्यक्ती आहे. म्हणून तर लोक त्याचं ऐकतात, म्हणून तर लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात, म्हणून तर लोक त्या ठिकाणी त्या व्यक्तीद्वारे आलेले जे काही शिकवण आहे, शिक्षण आहे त्याची प्रचिती न करता ते स्वीकारतात. अशासाठी त्यांना पूर्ण विश्वास त्याच्यावरती आहे. पण लक्ष द्या, तो पुढारी त्यांच्या त्या विश्वासाचा गैरफायदा घेत आहे. तो पुढारी त्या ठिकाणी त्यांच्या त्या विश्वासाचा जो आहे ना आपण पाहतो की दुरुपयोग करत आहे. आणि तो जो पुढारी आहे तो त्या लोकांना चुकीच्या शिकवणीकडं वळवून फायदा जो ते करू पाहत आहे. आणि ही गोष्ट ज्या वेळेला संत पौलाच्या निदर्शनामध्ये आली त्यावेळेला संत पौलाने त्या लोकांना सांगितली की ती दुसरी नाही पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करून पाहणारे असे कित्येक आहे. लक्ष द्या, एक दोन नाहीये, अनेक जण आहेत जे स्वतःचा फायदा करण्याच्या अनुषंगातून चुकीचं शिकवण जे आहे जे पवित्र शास्त्राच्या विरुद्ध आहे. लक्ष द्या, असं शिकवण ते लोकांना देतात आणि असं शिकवण देऊन ते त्या ठिकाणी स्वतःचा जो काही फायदा आहे तो करून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आणि आज अनेक विश्वासणारे किंवा आज अनेक लोक हे देवापासून माघारी जाण्याचं मागचं कारण जर काय आहे त्याच्यातलं एक कारण हे आहे खोटे संदेश, चुकीचे पाळ, चुकीचे पास्टर, चुकीची सेवा करणार लोक. त्यांनी व्यवस्थित सेवा केली नसल्या कारणामुळं आपण पाहतो की अनेक जे पास्टर्स आहेत, मी सर्वांविषयी बोलत नाही पण काही अंश, मी सर्व सेवकांविषयी बोलतो पण काही अंश, लक्ष द्या, जे स्वतःचा फायदा करू पाहतात त्यांच्याविषयी मी बोलत आहे.
आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की त्यांच्या अशा प्रकारच्या चुकीच्या शिकवणींना लोकांमध्ये पेरल्या असल्या कारणामुळं अनेक लोक देवापासून लांब गेले. अनेक लोक जे आहे ना देवापासून माघार जेथे फिरले आणि त्याला कारणीभूत हे खोटे संदेश आहे. लक्ष द्या, ह्या ठिकाणी देखील आपण पाहतो की कशा प्रकारे संत पौलाने ह्या लोकांना चुकीच्या शिकवणीमध्ये अडकू नये किंवा चुकीच्या शिकवणीच्या मागे जाऊ नये म्हणून सावध केलं. आपण देखील स्वतःला सावध करणं गरजेचं आहे. आपण देखील इतरांना सावध करणं जे आहे ते गरजेचं आहे. लक्ष द्या, आपण देवाची लेकरं आहोत आणि आपल्याला देवाने कोणत्या गोष्टी करण्यासाठी निवडलेलं आहे ते आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ते करत असताना आपण योग्य ते मार्गदर्शन पवित्र आत्म्याकडून यासाठी घेतलं पाहिजे की आपण चुकीच्या गोष्टींमध्ये पडू नये, चुकीच्या गोष्टींमध्ये आपण अडकू नये, चुकीच्या शिकवणीमध्ये जे आहे आपण सरसाला जाऊ. यासाठी आपण पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे. 6वा मुद्दा क्रमांक 6 लिहा. देवाच्या नावाने लोकांची फसवणूक जी आहे स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी हे पुढारी करतात. मुद्दा क्रमांक 6 लिहा. देवाच्या नावाने लोकांची फसवणूक करून स्वतःचा फायदा जे आहे ते करून घेत असतात. आणि आज अनेक ठिकाणी विश्वासदारांची जी काही फसवणूक आहे ही पुढाऱ्यांच्या माध्यमातून केल्या जात आहे. पुढाऱ्यांच्या माध्यमातून आज अनेक ठिकाणी विश्वासदारांची जी काही फसवणूक आहे ती केली जाते. कशा प्रकारे विश्वासदारांची फसवणूक केली जाते हे देखील आपण येणाऱ्या दिवसांमध्ये जे आहे ते शिकणार आहोत. ह्या मुद्दा समजण्यासाठी आपण इर्मया याचा 23वा अध्याय आणि वचन 16 आपण वाचणार आहोत. पहा त्या ठिकाणी इर्मया 23वा अध्याय आणि वचन 16 मध्ये काय म्हणलेलं आहे, कशा प्रकारे लोकांची फसवणूक जी आहे ती केली जाते या संदर्भात इर्मया काय म्हणते पहा. देवाचे संदेष्टा, देवाचे सेवक आदेश परमेश्वर म्हणतो, तुम्हाला संदेश देणाऱ्या संदेष्टांची वचने ऐकू नका. ते तुम्हाला फसवतात, ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टांत सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत. इर्मया याचं 23वा अध्याय आणि वचन 16 वाचले तुझं. हा, परत वाचू का मास्टर? येस, वाचा परत एकदा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हाला संदेश देणाऱ्या संदेष्टांची वचने ऐकू नका. ते तुम्हाला फसवतात, ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टांत सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत. ते परमेश्वराच्या मुखातला जो काही संदेश आहे, परमेश्वर देवाच्या मुखातला जो काही प्रचार आहे, जो काही संदेश आहे, जी काही वाणी आहे ती ते सांगत नाही म्हणून तुम्ही त्यांचा जो काही संदेश आहे तो ऐकू नका. कारण ते स्वतःच्या मनाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगतात. आणि ज्या वेळेला एखादा पुढारी, ज्या वेळेला एखादा सेवक, ज्या वेळेला एखादा पास्टर, ज्या वेळेला एखादा 5 पदवीपैकी एखादा जो काही निवडलेला व्यक्ती आहे तो ज्या वेळेला परमेश्वर देवाच्या मुखातून निघालेल्या गोष्टी शिकवत नाही लोकांना आणि स्वतःच्या मनाच्या गोष्टी शिकवतो, याचा अर्थ हा आहे की काहीतरी चुकीचं त्या ठिकाणी तो स्वतःच्या फायद्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे नाकारलं जाऊ शकत नाही. पवित्र शास्त्र जर आपण पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अनेक असे लोक भेटतात की ज्यांनी देवाचं वचन लोकांना सांगण्याऐवजी स्वतःच्या मनच्या गोष्टी लोकांना सांगण्यामध्ये जास्त रस दाखवला. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की ज्यांनी असं केलेलं आहे त्या लोकांनी देवाच्या राज्याकरता अडखळणं जे आहे ते उभी केलेले आहे. म्हणून तर देवाचं वचन सांगतं की या लहानातील एकाला अडखळण्याचं कारण होऊ नये म्हणून त्यांच्या गळ्यात जात्याची तळे बांधून त्याला खोल समुद्रात सोडून देणं काय आहे, चांगलं आहे. म्हणजे अडखळ हे फार भयानक आहे. आणि आज अनेक पुढारी त्यांच्या पाचरणापासून बहकले आहेत आणि स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून त्यांनी लोकांमध्ये चुकीचे शिकवण जे आहे ते आणलेले आहे, जे परमेश्वराकडून त्यांना प्राप्त झालेले नाहीये, पण मनची ते जे आहे ते लोकांना सांगत आहे स्वतःचा फायदा हो.
आणि अनेकांनी जे आहे ना, अनेकांनी देवाच्या राज्यामध्ये आपण पाहतो की देवाचं राज्य जे आहे ते बिंदून ठेवलेलं आहे. विश्वासदारांना जे आहे ना, अनेकांनी विश्वासदार करता अडकण्याचे कारण जे आहे ते उभं करून ठेवलेलं आहे. लक्ष द्या, आपण ज्या वेळेला इर्मियाचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 14 वाचतो, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की हे जे खोटे संदेश आहे ते कशा प्रकारे लोकांना मूर्ख बनवतात, लोकांना वेड्यात काढतात, लोकांना फसवतात. बघा, इर्मियाचं पुस्तक 6वा अध्याय वचन 14 काय म्हणत आहे? शांतीचे नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करतात. हा, ते वरवर माझ्या लोकांबरोबर सांत्वनाचे शब्द बोलतात, मनापासून बोलत नाही. माझे लोक परेशानीमध्ये आहे, त्रासामध्ये आहे, आजारामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, समस्यामध्ये आहे. माझ्या लोकांना असे पुढारी हवे आहे जे मनापासून त्यांची विचारपूस करतील, त्यांची काळजी घेतील, त्यांना जवळ करतील, त्यांच्यासाठी प्रार्थना करतील, त्यांच्यासाठी रडतील, त्यांच्यासाठी उपवास करतील, त्यांना वचन शिकवतील, त्यांना मार्गदर्शन करतील, त्यांना वेळ देतील. प्रभू येशू ख्रिस्त हा ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 14वा अध्याय आणि वचन 14 जेव्हा आपण वाचतो, बघा वचन मत्तयाचं पुस्तक सुभाष मत्तयाचं पुस्तक 14वा अध्याय आणि वचन 14 काय म्हणत आहे? मग येशूने बाहेरून मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्याला कळवळा आला व त्याच्यातील दुखणेकरांना त्याने बरे केले. हा, येशूने मोठा लोकसमुदाय बघितला. येशूने मोठा लोकांचा घोळका बघितला आणि त्या घोळक्याचा येशूला कळवळा आला, त्या लोकसमुदायाचा येशूला कळवळा आला. एक पुढारी कसा असला पाहिजे ह्या वचनातून आपल्याला पाहायला भेटतं. पहिली गोष्ट वचन सांगते की प्रभू येशू हा बाहेर आला, याचा अर्थ हा आहे की येशू हा अशा ठिकाणी होता ज्या ठिकाणाहून त्याला बाहेरचं काय चालू आहे ते दिसत नव्हतं, आणि ते दिसावं म्हणून आपण पाहतो की तू काय झालं माहिती का, बाहेर ते काय वचन सांगते की ते नाव आहे, ते बोट आहे, त्या बोटतून तू बाहेर. ते बोट काय माहिती का, बोट आपल्या स्वतःच बोट जे आहे ना, एक चिन्ह आहे, ते बोट आपल्याला दर्शवतं. लक्ष द्या, मागील दिवसामध्ये तुम्हाला शिकवलं होतं कशा प्रकारे समुद्र म्हणजे हे जग आहे, ती जी बोट आहे ते आपल्या स्वतःचं प्रतिनिधित्व करतं, आणि ते वारं आणि वादळ म्हणजे आजार, परेशान्या, संकट, समस्या ह्या आहेत. लक्ष द्या, इथे वचन सांगते की येशू त्या बोटीतून बाहेर आला, मग त्याला त्या ठिकाणी तो लोकसमुदाय दिसला. जर येशू बोटीमध्येच असता तर त्याला तो लोकसमुदाय दिसला नसता, आणि त्याला त्या लोकसमुदायाचा कळवळा पण आला नसता, तर तो त्या बोटीतून निघाला नसता बाहेर. आज पुढाऱ्यांना लोक का दिसत नाही? आजारी, परेशानीमध्ये, दुःखामध्ये, त्रासामध्ये, क्लेशामध्ये, समस्यामध्ये. आज पुढाऱ्यांना कळवा का नाहीत? आज पुढाऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू का नाहीये लोकांकरता? आज पुढाऱ्यांच्या हृदयामध्ये कळवा का नाही? का? कारण पुढारी जे आहे ना, त्यांच्या स्वतःचा फायदा करून घेण्यामध्ये अडकलेले आहे, म्हणून त्यांना ते लोक दिसत नाही. आणि जरी त्यांनी ते लोक बघितले तर ते वरवर म्हणतात तुम्हाला शांती असो, सर्व काही व्यवस्थित आहे, काळजी करू नका, तुमचं बरं होईल, काळजी करू नका, देव तुम्हाला करेल. ते आज लक्ष द्या, वरवर जखम ही वरवर साफ करत राहिली आणि आतून जर तिच्याकडे लक्ष दिलं नाही तर ती जखम त्या भागाला पूर्णपणे सडवून टाकते. आजच्या पुढाऱ्यांनी खऱ्या अर्थाने विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे सडवणूक जी आहे ती केलेली आहे. वचन स्पष्टपणे सांगतं, इर्मियाचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 14 ज्यावेळेला आपण वाचतो ना, तर वचन अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगतं की हे जे खोटे संदेश आहे हे शांतीचे
नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांचा जो काही घाव आहे ते वरवर बरा करत आहे. अशा वरवर बरा करणारा पुढारी स्वतःचा फायदा बघत फिरतो. आज लोकांना आरोग्य हे मुळापासून पाहिजे नाही. लक्ष द्या, वचन सांगतं की येशूने मत्तयाचे पुस्तक 14 वचनाचे ब भाग म्हणते की येशूला त्यांचा कळवळा आला, येशूने त्यांना बघितलं, येशूला त्यांचा कळवळा आला आणि येशूने त्यांच्यातील दुखणेकरांना बरं केलं. लक्ष द्या, पहिली गोष्ट आज वर्तमान समयामध्ये पुढाऱ्यांनी स्वतःचा फायदा बघण्यामधून बाहेर येणं गरजेचं आहे. तर त्यांना त्रासामध्ये, दुःखामध्ये, अडीअडचणीमध्ये, प्रॉब्लेम मध्ये, समस्येमध्ये असणारे लोक दिसतील आणि मग त्यांना कळवळा येईल. मग ते मनापासून त्यांच्याकरता काहीतरी करायची योजना करतील. पण त्या अगोदर त्यांना स्वतःचा फायदा बघण्यामधून बाहेर येणं फार गरजेचं आहे. येशूने त्याच्या जीवनामध्ये कधी स्वतःचा फायदा बघितला नाही. वचन सांगतं की योहानाचे 2 शिष्य यांनी येशूला बघितलं आणि पहा, योहान त्या ठिकाणी बोला, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि ही गोष्ट योहानाच्या 2 शिष्यांनी ऐकल्यानंतर ते येशूच्या मागे जायला निघाले आणि येशूने त्यांना विचारलं तुम्ही काय शोधता? ते म्हणाले, रब्बी आपण कुठे राहतो? येशू म्हटलं, चला माझ्या बरोबर चला. आणि सुमारे 10 तास पर्यंत मला असं वाटतं की सुमारे बराच वेळ त्याच्या बरोबर राहील. एक्झॅक्टली माहिती नाही, पण बराच वेळ त्या ठिकाणी राहिलं. लक्ष द्या, येशूचं जीवन सर्वसाधारण होतं. येशूचं जीवन जे आहे ना, अतिशय सर्वसाधारण जीवन होतं. अतिशय सर्वसाधारण जीवन होतं. लक्ष द्या, वंत वचन सांगतं, माणसाने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला, त्याला काय फायदा? आज जास्तीत जास्त स्वतःचा फायदा करण्याच्या अनुषंगातून पुढारी लोक चुकीच्या पद्धतीने देवाच्या सेवेचा जायचा वापर करत आहे आणि अनेक विश्वासदारांना आज पुढारी फसवत आहे. आणि म्हणून आपण सावध असणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या पाचरणाला घेऊन सावध असणं गरजेचं आहे. आपण आपल्या विश्वासाला घेऊन सावध असणं गरजेचं आहे. आपण काय ऐकलं पाहिजे, काय ऐकायला नको याविषयी सावध असणं गरजेचं आहे. आपण जे आहे ना, ह्या दिवसांमध्ये सर्वच गोष्टींवर विश्वास ठेवणे, तर आपण शहानिशा केली पाहिजे की हे वचन देवाकडनं आहे किंवा नाही, हा व्यक्ती देवाकडनं आहे किंवा नाही. मग आपण विश्वास ठेवला पाहिजे. मग आपण विश्वास ठेवू नये, दोघांपैकी काहीतरी केलं पाहिजे. शहानिशा करा, फसू नका, फसू नका, स्वतःचं नुकसान जे आहे ते करून घेऊ नका. सावध असा, प्रार्थना करा, पवित्र आत्म्याला मार्गदर्शन मागा, वचन वाचा, वचनामध्ये मनन करा आणि बघा कसं आहे आपलं जीवन, कसं आहे. ज्यांना आपण फॉलो करताय, ज्यांच्या अधीनतेमध्ये आपण आहोत, त्यांचं जीवन कसं आहे, त्यांचे लाईफस्टाईल कशी आहे, त्यांचं प्रार्थनामय जीवन कसं आहे, त्यांचं वचन सांगण्याची पद्धत कशी आहे. हो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचं परीक्षण करायचे आणि ह्या दिवसांमध्ये देवामध्ये अधिक आणि अधिक वाढायचा प्रयत्न करा. आज आपण पाहतो की पुढारी स्वतःचा फायदा जो आहे करून घेण्यासाठी देवाच्या वचनाचा दुरुपयोग करतात आणि इतपत दुरुपयोग करतात की त्यांना देवाने त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली त्याची काही घेणं नाही. विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांना काही घेणं नाही. त्यांना फक्त घेणं देणं आहे त्यांच्या स्वतःच्या फायद्या संदर्भात. चर्च, आपण अशा जगामध्ये राहतो म्हणून आपल्याला अधिक सतर्कतेची गरज आहे आणि सतर्कता आपल्यामध्ये यावी यासाठी आपण रोज आणि रोज पवित्र आत्म्याला मार्गदर्शन मागितलं पाहिजे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित कर. यावेळेला